गुड मॉर्निंग। ठीक है, कल बोला था मॉड्यूल लेके आने के लिए, लेके आ गए सब? चलो तो मॉड्यूल निकालो बाहर। एक मला पण द्या। अब मॉड्यूल में जितने सारे डायमेंशंस है, जो जो बाकी है, एक बार उसको लिस्ट आउट कर लेते हैं। चलो जो घर पे बैठे हैं मॉड्यूल निकालो। प्रणीता कुठे आहे मॉड्यूल? काल टाकलं होतं ग्रुपवर मॉड्यूल लेके आओ, तरी पण चलो मॉड्यूल पेन निकालो, पेज नंबर 47। ठीक है, क्वांटिटी बोलता हूँ, डायमेंशंस कैलकुलेट करना है, देखना नहीं किसी को। ठीक है, तुम्ही मॉड्यूल ठेवून दिल तरी चालेल, रख दो मॉड्यूल। नाव काय तुझं? अनिरुद्ध आहे का तू? इकडं थर्ड लास्ट बेंच। हां, हरिप्रसाद आहे का? ओके, सिट डाउन। अजून कोण नवीन? ओके, चलो डायमेंशंस फॉर एरिया मॉड्यूल बंद कर दो सब लोग। डायमेंशंस फॉर एरिया L2 लिखना है, लिखने की जरूरत नहीं ना। चलो वॉल्यूम L3 तुम्ही लिहा Recording in परत progress. एकदा। डायमेंशंस फॉर एरिया L2, डायमेंशंस फॉर लिहा, डायमेंशंस फॉर वॉल्यूम नवीन पेजवर लिहा, डायमेंशंस फॉर डेंसिटी, डेंसिटी क्या होती है? मास अपॉन वॉल्यूम। ठीक है, तो डेंसिटी के लिए डायमेंशंस बनेंगे, फॉर्मूला है उसका मास अपॉन वॉल्यूम m1 L-3। नेक्स्ट स्पीड, सुप्रिया ली पटपट, L1 T-1। देन एक्सेलरेशन L1, देन लीनियर मोमेंटम, लीनियर मोमेंटम m1 L1 T-1। क्या था लीनियर मोमेंटम का फॉर्मूला? मास इंटू वेलोसिटी। मोमेंटम था मास इंटू वेलोसिटी, तो मास के m1, वेलोसिटी के L1 T-1। ठीक है, नेक्स्ट फोर्स L1 m1 T-2। फोर्स का फॉर्मूला मास इंटू एक्सेलरेशन, देन वर्क L1 m1 L2 m1 T-2। राइट डाउन L2 m1 T-2। देन एनर्जी, मी नोटबुक चेक करणार आहे, आजची डेट टाका, नवीन पेजवर ही सगळी लिस्ट पाहिजे मला। काही जण शांत बसलेले दिसताय मला, काय बुक पायलने नेली, दुसऱ्या बुक मध्ये लिही। एनर्जी L2 m1 T-2 हो गया लिख के। चलो नेक्स्ट पावर, वर्क अपॉन टाइम L2 m1 T-3। देन प्रेशर, वेरी गुड, प्रेशर का फॉर्मूला दोनों बोलो, फॉर्मूला फोर्स अपॉन एरिया, डायमेंशंस L-1 m1 T-2। देन टॉर्क और मोमेंट ऑफ फोर्स, फॉर्मूला फोर्स इंटू परपेंडिकुलर डिस्टेंस, तो डायमेंशंस आएंगे L2 m1 T-2। नेक्स्ट इंपल्स, इंपल्स का फॉर्मूला फोर्स इंटू टाइम, फोर्स इंटू टाइम, तो एक टाइम कम होगा तो डायमेंशंस L1 m1 T-1, L2 नहीं है आप। देन यूनिवर्सल ग्रेविटेशनल कांस्टेंट, यूनिवर्सल ग्रेविटेशनल कांस्टेंट वैल्यू कितनी उसकी? G 6.6
6 7 इंटू 10⁻⁻, न्यूटन मीटर स्क्वायर पर। तो इसके ऊपर से डायमेंशंस निकालने L-1, L3 M-1 T-2। देन स्ट्रेस का फॉर्मूला वही प्रेशर जैसा, फोर्स अपॉन एरिया। करो कैलकुलेट डायमेंशंस, L-1 M1 T-2। देन स्ट्रेन फॉर्मूला क्या था, चेंज इन डायमेंशंस अपॉन ओरिजिनल डायमेंशंस। तो दोनों कैंसिल हो जाएंगे, तो डायमेंशन लेस, मतलब M0 L0 T0 I0 सब 0, ठीक है। देन कोएफिशिएंट ऑफ इलास्टिसिटी, हे लिहून दिलं होतं का मी, कोएफिशिएंट ऑफ इलास्टिसिटी, देन स्ट्रेस, देन यंग्स मॉड्यूलस, देन बल्क मॉड्यूलस, सबके डायमेंशंस सेम होते हैं, ठीक है। कोएफिशिएंट ऑफ इलास्टिसिटी, या फिर इसको मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी भी बोल सकते हैं। मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी, या फिर स्ट्रेस, या फिर प्रेशर, या फिर यंग्स मॉड्यूलस, या फिर बल्क मॉड्यूलस, या फिर मॉड्यूलस ऑफ रिजिडिटी, इन सब के लिए डायमेंशंस सेम रहेंगे, L-1 M1 T-2। मॉड्यूलस ऑफ रिजिडिटी चला लिहून घ्यायचं, हे माहित असलं तरी पण, मॉड्यूल मध्ये प्रिंट केलं असेल तरी पण। नेक्स्ट, सरफेस टेंशन। सरफेस टेंशन क्या होता है, सरफेस टेंशन का फॉर्मूला फोर्स अपॉन लेंथ, तो लेंथ कैंसिल हो जाएगी, तो M1 T-2। नेक्स्ट, सरफेस एनर्जी, और इसको स्टार मार्क करो। सरफेस एनर्जी के डायमेंशंस बाकी एनर्जी के सिमिलर नहीं है, क्योंकि वो बोला तो सरफेस एनर्जी आता है, लेकिन एक्चुअल में वो एनर्जी पर यूनिट एरिया होता है, ठीक है ना। एक सिर्फ सरफेस टेंशन इस टॉपिक में उसका एप्लीकेशन है, तो ये एक्सेप्शनल केस है, उसको स्टार मार्क करो। सरफेस एनर्जी फॉर्मूला है वर्क अपॉन एरिया, तो डायमेंशंस क्या होंगे उसके, M1 T-2। नेक्स्ट, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, इसके लिए फॉर्मूला अपन यूज करते हैं F = 6 पाई ईटा RV, तो ईटा बनेगा F अपॉन F मतलब फोर्स, L1 M1 T-2, R मतलब L1, वेलोसिटी मतलब L1 T-1, तो डायमेंशंस होंगे L-1 M1 T-1। देन नेक्स्ट, एंगल डायमेंशन लेस होता है, क्यों, क्योंकि एंगल का फॉर्मूला होता है आर्क लेंथ अपॉन रेडियस, तो लेंथ अपॉन लेंथ कैंसिल हो रहे हैं, तो इसके डायमेंशंस नहीं होंगे, ये डायमेंशन लेस क्वांटिटी है, L0 M0। तो जैसे लीनियर ट्रांसलेशनल मोशन में स्पीड होती है, वेलोसिटी होती है, क्या होती है, डिस्टेंस अपॉन टाइम, वैसे सर्कुलर मोशन में यहाँ पे एंगुलर वेलोसिटी होती है, एंगुलर वेलोसिटी, और ये एंगुलर वेलोसिटी मतलब होगा ओमेगा, और उसका फॉर्मूला रहेगा एंगल अपॉन टाइम, ठीक है, θ/t। तो यहाँ पे डायमेंशंस बनेंगे T-1। उसी तरह से जैसे हमारा एक्सेलरेशन होता है, यहाँ पे एंगुलर एक्सेलरेशन होता है, तो एंगुलर एक्सेलरेशन मतलब होगा चेंज इन एंगुलर वेलोसिटी पर यूनिट टाइम, यानी d⍵/dt। अब देखो, ओमेगा के T-1 थे, डिनोमिनेटर में और एक टाइम आ गया, इसका मतलब एंगुलर एक्सेलरेशन के डायमेंशंस बनेंगे T-2। नेक्स्ट, मोमेंट ऑफ इनर्शिया, वेरी गुड, मोमेंट ऑफ इनर्शिया।
मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया का ऐसा यूनिट होता है केजी मीटर का स्क्वायर, इसका फॉर्मूला होता है एम इंटू आर का स्क्वायर। तो एक बार मास है, दो बार लेंथ है, डायमेंशंस L2 M1। नेक्स्ट रेडियस ऑफ गायरेशन, अब गायरेशन की है, अर्थ की है, मून की है, सन की है, किसी की भी है, लेकिन क्या है वो रेडियस है। रेडियस से मतलब क्या रहेगा, डिस्टेंस। तो राइट डाउन रेडियस ऑफ गायरेशन के डायमेंशंस L1, रेडियस ऑफ गायरेशन GYARATION, रेडियस ऑफ गायरेशन, इसके डायमेंशंस रहेंगे L1। नेक्स्ट एंगुलर मोमेंटम, क्या था एंगुलर मोमेंटम, एंगुलर मोमेंटम था मास इंटू वेलोसिटी इंटू रेडियस, डायमेंशंस M1 L2 T-1। असं का वेलोसिटी में आएंगे L1 T-1 इंटू डिस्टेंस से मतलब L1, तो बेस से में पावर की एडिशन होगी L1 L1 बनेगा L2, तो M1 L2 T-1। ठीक है। नेक्स्ट साइन थीटा, कॉस थीटा, टेन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा, डायमेंशन लिस्ट लिया। साइन थीटा इक्वल टू कॉस थीटा इक्वल्स टू टेन थीटा इक्वल्स टू कॉट थीटा इक्वल टू सेक थीटा इक्वल्स टू, लिहिता येईल का प्रथमेश, कोसेक थीटा इक्वल्स टू M0 L0 T0, सारे डायमेंशन लेस। ठीक है। नेक्स्ट पीरियोडिक टाइम, सिर्फ पीरियोडिक टाइम है मतलब वो टाइम ही रहेगा, यानी डायमेंशंस बनेंगे T1। देन नेक्स्ट फ्रीक्वेंसी लिया, वेरी गुड एक्सलेंट। फ्रीक्वेंसी मतलब क्या होता है 1 अपॉन टाइम, मतलब डायमेंशंस बनेंगे T-1। नेक्स्ट प्लैंक्स कांस्टेंट, प्लैंक्स कांस्टेंट की वैल्यू 6 जूल इंटू सेकंड, जूल मतलब एनर्जी, तो डायमेंशंस L2 M1 T-2, सेकंड है मतलब T1, TT बेस से में, तो ये बनेगा L2 M1 T-1। देन रिलेटिव डेंसिटी, क्यों डायमेंशन लेस, रिलेटिव डेंसिटी का मतलब होता है डेंसिटी ऑफ बॉडी अपॉन डेंसिटी ऑफ वाटर, या फिर वेट ऑफ द बॉडी इन एयर अपॉन वेट ऑफ द बॉडी इन वाटर। लिया डेंसिटी ऑफ बॉडी अपॉन डेंसिटी ऑफ वाटर, तो डेंसिटी अपॉन डेंसिटी है तो क्या होगा कैंसल, मतलब M0 L0, मतलब डेंसिटी यानी रिलेटिव डेंसिटी, दोनों में कंफ्यूज नहीं होना है। ठीक है। नेक्स्ट वेलोसिटी ग्रेडियंट, अब जब भी ग्रेडियंट आता है तो मैंने पहले बोला है क्या करना पड़ता है, डिस्टेंस से डिवाइड करना पड़ता है। ठीक है। जैसे कि आपको वेलोसिटी ग्रेडियंट बोला है, या फिर प्रेशर ग्रेडियंट बोला है, या फिर पोटेंशियल ग्रेडियंट बोला है, पोटेंशियल ग्रेडियंट बोला है, तो इन सबके डायमेंशंस सेम नहीं रहेंगे, डायमेंशन डिफरेंट होंगे। हर बार क्या करना पड़ेगा, बस वेलोसिटी ग्रेडियंट है तो dv अपॉन dx, प्रेशर ग्रेडियंट है तो dp अपॉन dx, एंड पोटेंशियल ग्रेडियंट है तो अगेन dv बाय dx, फक्त ही वेलोसिटी है पोटेंशियल। तो यहाँ पे सिर्फ वेलोसिटी ग्रेडियंट की लिखो, क्या होता है वेलोसिटी ग्रेडियंट के डायमेंशंस L1 T-1 अपॉन L1 मतलब T-1। देन प्रेशर ग्रेडियंट, वेरी गुड, प्रेशर ग्रेडियंट मतलब प्रेशर अपॉन डिस्टेंस, प्रेशर के L-1 था, डिनोमिनेटर में और एक लेंथ है तो L1 ऊपर जाके L-1, तो प्रेशर ग्रेडियंट के डायमेंशंस बनेंगे L-2 M1 T-2। नेक्स्ट फोर्स कांस्टेंट, अब इसके लिए हमने स्प्रिंग की केस में फॉर्मूला देखा था F इक्वल्स टू KX, तो K मतलब होता है फोर्स कांस्टेंट, तो फोर्स कांस्टेंट के लिए फॉर्मूला बनेगा F बाय X, मतलब L1 L1 कैंसिल होगा तो M1 T-2, ये हो गया डायमेंशंस फॉर फोर्स कांस्टेंट। ठीक है। तो पूरे 11th एनसीईआरटी में थर्मल सेक्शन छोड़ के जो भी पूरा सिलेबस है उसको मैकेनिक्स बोला जाता है, तो पूरे मैकेनिक्स में हमें सिर्फ
एवढेच फॉर्म्युले एंड इनके फॉर्म्युले के सिर्फ इतने डायमेंशन्स देखने, ये फॉर्म्युले छोड़ के वहां पे कुछ एक्स्ट्रा है ही नाही. ठीक आहे ना, फक्त एवढेच आहे. फक्त त्याचे ऍप्लिकेशन कसे असतात ते आपल्याला लॉज ऑफ मोशन मध्ये कळते है ना. चलो नेक्स्ट, अभी थर्मल सेक्शन. थर्मल सेक्शन के डायमेंशंस नेक्स्ट पेज ले लो, नेक्स्ट रीडिंग ले लो. थर्मल सेक्शन, अब ये एंथैल्पी एंट्रोपी इंट्रोड्यूस नहीं हुए, उनका फिजिक्स में हमें काम भी नहीं है. ठीक है ना, तो उसके डायमेंशंस लर्न नहीं किए तो भी चलेगा, बस लिख लो. ठीक है, केमिस्ट्री में आपको उसको डिटेल में पढ़ना है, फिजिक्स में उसका ज्यादा एप्लीकेशन है ही नहीं है. ठीक है, चलो राइट डाउन. पहले लिखो लेटेंट हीट. क्या है फॉर्मूला लेटेंट हीट का? हीट अपॉन मास. चलो ऑनलाइन वाले भी सब लोग लिखेंगे लेटेंट हीट मतलब हीट अपॉन मास. तो क्या होंगे डायमेंशंस? M1 M1 कैंसिल हो जाएगा, L2 T-2. ठीक है, देन नेक्स्ट स्पेसिफिक हीट. क्या था फॉर्मूला? Q अपॉन M इंटू डेल्टा टी, मतलब हीट अपॉन मास इंटू टेम्परेचर. लेटेंट हीट एनर्जी अपॉन मास. स्पेसिफिक हीट एनर्जी अपॉन मास अपॉन टेम्परेचर. तो डायमेंशंस में क्या होगा? बस एक K+1 ऊपर आके -1 बनेगा, तो L2 T-2 K-1. ठीक है, चलो नेक्स्ट, यूनिवर्सल गैस कांस्टेंट. कैसे कैलकुलेट करेंगे इसको? कौन सा फॉर्मूला दिया था? PV इक्वल्स टू nRT. तो यहाँ पे हमें R चाहिए, R मतलब गैस कांस्टेंट. तो यहाँ पे PV इक्वल्स टू NT, जिसमें से मैंने n को बोला है. अगर ऑप्शन में दिख रहा है मोल तो इसको कंसीडर करो और मोल के डायमेंशंस को मोल बोलो. अगर ऑप्शन में मोल की कंसेप्ट नहीं दिख रही है तो मोल को छोड़ देंगे तो भी चलेगा. ठीक है, तो इसके डायमेंशंस क्या रहेंगे? प्रेशर है मतलब L-1 M1 T-2. वॉल्यूम है मतलब L3. नंबर ऑफ मोल्स है तो इसको मोल जर असेल ऑप्शन मध्ये तर. एंड टेम्परेचर है मतलब K1. सिंप्लीफिकेशन क्या होगा? L2 M1 T-2 K-1 पर मोल, या फिर मोल रेस टू -. ठीक है, ये हो गया यूनिवर्सल गैस कांस्टेंट. उसके बाद में बोल्ट्जमैन्स कांस्टेंट. बोल्ट्जमैन्स कांस्टेंट क्या रिलेशन दिया था बोल्ट्जमैन्स कांस्टेंट के लिए? KB इक्वल्स टू R अपॉन Na. अब Na मतलब होता है एवोगाड्रो नंबर है मतलब उसको, तो जो R के डायमेंशन है वही KB के डायमेंशन, मतलब क्या रहेंगे डायमेंशन? L2 M1 T-2 K-1 मोल रेस टू -1. ठीक है, नेक्स्ट, थर्मल कंडक्टिविटी. थर्मल कंडक्टिविटी थर्मल कंडक्टिविटी के लिए फॉर्मूला लिखो, हीट इंटू डिस्टेंस अपॉन एरिया इंटू टेम्परेचर इंटू टाइम अपॉन एरिया इंटू टेम्परेचर इंटू टाइम. मतलब एक्चुअल में रिलेशन ऐसे होता है, जब हीट ट्रांसफर होती है तो 3 वे से होती है, कंडक्शन, कॉन्वेक्शन, रेडिएशन, है ना. जसं गॅसचं बर्नर ऑन केलं, हातात आयनचा रॉड पकडला एका हातामध्ये, दुसरा एंड गॅसच्या बर्नरवर ठेवला, चटका बसतो का? बसतो चटका. आयनचा रॉड है, हातात पकडलाय एक एंड, अनदर एंड गैस के बर्नर के ऊपर है, गैस का बर्नर ऑन है, चटका बसतो का? बसतो चटका, थोड्या वेळाने बसतो. वेरी गुड. तो वहां पे क्या हुआ? हीट कंडक्ट हो गई, मतलब हीट फ्लो ऑकर हो गया बाय कंडक्शन. ठीक आहे, त्या गॅसच्या बाजूलाच थोड्या वेळ गप्पा मारत उभं राहिलो तर गरम लागतं का? लागतं ना. आयनचा रॉड सोडून दिला चटका बसला म्हणून, बट नंतर गॅसच्या बर्नरमुळे पण थोडंसं गरम होतं, बरोबर. दॅट इज कॉन्वेक्शन. ठीक आहे, आणि सकाळी आंघोळीला पाणी गरम केलं होतं है ना, आणि थोडासा जायला वेळ झाला, 20 मिनट्स 30 मिनट्स लेट हो गया, तो क्या होगा? हिवाळ्यामध्ये पानी ठंड होऊन जाईल, है ना. तो उसका मतलब वहां पे कॉन्वेक्शन भी हुआ, एंड कॉन्वेक्शन से ज्यादा हीट का ट्रांसफर हो गया बाय रेडिएशन.
रेडिएशन मतलब त्या दिवशी कालच सांगितलं ना परवा, प्लैंक्स ने कैसे बोला था हॉट बॉडी से कोल्ड बॉडी तक, तो वो रेडिएशन हो गया। ठीक है, ये 3 वे होते हैं हीट ट्रांसफर के, तो वहां पे रिलेशन मिलता है कि रेट ऑफ ट्रांसफर ऑफ हीट dq बाई dt ये डायरेक्टली प्रोपोर्शनल होता है, एंड उसके ऊपर से हम थर्मल कंडक्टिविटी के डायमेंशंस निकालते हैं। ठीक है, फॉर्म्युला दिलाय मी, त्यावरून डायमेंशन सांगा। L1M1 वेरी गुड, सबके आ गए या कैलकुलेट करके दूं? थर्मल कंडक्टिविटी। नेक्स्ट, कोएफिशिएंट ऑफ लीनियर एक्सपांशन, कोएफिशिएंट ऑफ लीनियर एक्सपांशन, उसके लिए ये पहला वाला फॉर्मूला है, तो अल्फा कैलकुलेट करो। अल्फा मतलब क्या है? कोएफिशिएंट ऑफ लीनियर एक्सपांशन। पहला फॉर्मूला गया एंड कैलकुलेट डायमेंशंस फॉर अल्फा वेयर डेल्टा एल एंड एल आर लेंथ, डेल्टा टी इज द टेम्परेचर, और क्या है दूसरा बाद में आएगा, पहले इसके डायमेंशंस निकालो। चलो पटपट सगळ्यांनी करायचे। डेल्टा टी टेम्परेचर, सिर्फ k-1, क्यों? क्योंकि लेंथ के एंड लेंथ के डायमेंशंस कैंसिल हो जाएंगे, मतलब सिंप्लीफाई करेंगे तो अल्फा के लिए फॉर्मूला बन रहा है डेल्टा एल अपॉन एल इंटू डेल्टा टी, इसके डायमेंशन कैंसिल हो जाएंगे, k+1 ऊपर जाके k-1। नेक्स्ट, सुपरफिशियल कोएफिशिएंट ऑफ एरियल एक्सपांशन, कोएफिशिएंट ऑफ एरियल एक्सपांशन, कोएफिशिएंट ऑफ एरियल एक्सपांशन। असं होतं का? हे रोड साइड कंडक्टिंग वायर्स असतात, तारा है ना, उन्हाळ्यामध्ये एकदम अशा खाली पडायला येतात आणि हिवाळ्यामध्ये एकदम स्ट्रेच होतात, वायरमॅन जाऊन त्यांना टाइट करतो का हिवाळ्यात? का होतं असं? बिकॉज ऑफ टेम्परेचर यानी हीट, तो हीट की वजह से वहां पे एक्सपांशन होता है, वही है सनी। डी नहीं है, ये बीटा है, बीटा। हो मग नेक्स्ट जो लिखा आपने, क्या लिखा? कोएफिशिएंट ऑफ एरियल एक्सपांशन या फिर कोएफिशिएंट ऑफ सुपरफिशियल एक्सपांशन, मतलब बीटा। बीटा के डायमेंशन चाहिए वेयर डेल्टा ए एंड ए आर द एरिया, ए मतलब एरिया, डेल्टा ए मतलब चेंज इन एरिया। k-1 अगेन, वेरी गुड। नेक्स्ट, ये आलं का k-1? क्या होगा फिर से? जैसे लेंथ लेंथ कैंसिल हो रही थी वैसे L2 कैंसिल हो जाएगा, क्या बचेगा? 1/t मतलब 1 टेम्परेचर मतलब 1/k1 मतलब k-1। नेक्स्ट, हाँ वेरी गुड, ठीक है। कोएफिशिएंट ऑफ वॉल्यूम एक्सपांशन, कोएफिशिएंट ऑफ वॉल्यूम एक्सपांशन यानी गामा। कोएफिशिएंट ऑफ वॉल्यूम एक्सपांशन, फिर से क्या होगा? वॉल्यूम, वॉल्यूम के डायमेंशंस कैंसिल हो जाएंगे तो गामा के डायमेंशंस मिलेंगे। नेक्स्ट, विन्स कांस्टेंट, विन्स कांस्टेंट, और ये विन्स कांस्टेंट के लिए रिलेशन है लैम्बडा इज इक्वल्स टू बी बाई टी, वेयर लैम्बडा इज द एंड टी इज द टेम्परेचर। अवघड आहे, खूप अवघड आहे, हळूहळू करा। लेंथ इंटू टाइम, L1 K1, बी म्हणजे विन्स कॉन्स्टंट आहे, त्याचे डायमेन्शन्स काढायचे आहेत आपल्याला, मग बी ला एका साइडला घ्यावं लागेल, तो ये बनेगा बी इक्वल्स टू लैम्बडा इंटू टी, लैम्बडा मतलब L1, टी मतलब K1, टेम्परेचर है ना। नेक्स्ट, स्टीफन्स कांस्टेंट, स्टीफन्स कांस्टेंट, स्टीफन्स कांस्टेंट सिग्मा, और ये स्टीफन्स कांस्टेंट के लिए यूनिट होता है जूल पर मीटर स्क्वायर पर सेकंड, केल्विन रेज टू 4। चलो करो डायमेंशंस कैलकुलेट।
जूल है मतलब क्या होगा, L2m1 T-2, मीटर का स्क्वायर है मतलब L2, सेकंड है मतलब T1, केल्विन रेस टू 4 है मतलब K रेस टू 4 टेम्परेचर का यूनिट है, तो क्या होगा L2 तो m1 T, ठीक है। तो थर्मल के लिए जो भी रिक्वायर्ड डायमेंशंस होते हैं बस इतने ही है, एंड दिस इज ऑल अबाउट 11th एनसीईआरटी। 11th एनसीईआरटी में हमें जितने भी फॉर्मूले जितने भी डायमेंशंस देखने हैं वो बस इतने ही है। क्लियर? अभी मालूम है 12th एनसीईआरटी शुरू होती है इलेक्ट्रोस्टैटिक्स से, जिसमें पहला डायमेंशन आता है अबाउट, तो लिखो चार्ज के लिए डायमेंशंस I1 T1 करंट इनटू टाइम, फॉर्मूला हो गया I1 T1, डायमेंशंस हो गए करंट इनटू टाइम, उल्टा हो गया, फॉर्मूला हो गया करंट इनटू टाइम, डायमेंशंस हो गए I1 T1। नेक्स्ट दूसरा कौन सा लगता है, पोटेंशियल डिफरन्स। पोटेंशियल डिफरन्स आता हे झाले भरपूर वेळा म्हणून मी फॉर्म्युला लिहित नाही, पोटेंशियल डिफरन्स का फॉर्मूला वर्क अपॉन चार्ज करंट इनटू टाइम, इसके डायमेंशंस थे I1 T1। पोटेंशियल डिफरेंस तो फॉर्मूला था वर्क डन पर यूनिट चार्ज, तो वर्क डन के डायमेंशंस L2m1 T-2, चार्ज के डायमेंशंस I1 T1, ऊपर जाके सिंप्लीफाई करेंगे तो L2m1 T-3 I-1, पोटेंशियल डिफरेंस। नेक्स्ट रेजिस्टेंस, रेजिस्टेंस के लिए R इक्वल्स टू V बाय I होता है, मतलब पोटेंशियल अपॉन करंट। तो जो पोटेंशियल के डायमेंशंस थे L2m1 T-3 I-1, डिनोमिनेटर का I ऊपर जाएगा तो ये बनेगा L2m1 T-3 I-2। नेक्स्ट कैपेसिटेंस, कैपेसिटेंस के लिए चार्ज अपॉन पोटेंशियल डिफरेंस, तो चार्ज के होते हैं I1 T1, पोटेंशियल डिफरेंस के L2m1 T-3 I-2, तो ये बनेगा L-2 M-1 T4, एक मिनट, ये I-1 था I2। कैपेसिटेंस। नेक्स्ट इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी इसके लिए फोर्स अपॉन चार्ज, फोर्स है तो L1m1 T-2, चार्ज है तो I1 T1, ऊपर आएंगे तो L1m1 T-3 I-1। ओके, हाँ रेजिस्टिविटी, ठीक है, राइट डाउन रेजिस्टिविटी। क्या है रेजिस्टिविटी का फॉर्मूला, वेरी गुड, रेजिस्टिविटी मतलब रो, फॉर्मूला है RA/L, R इज द, A इज द, L इज द लेंथ, करो कैलकुलेट। I-1, सिर्फ क्या होगा, जो रेजिस्टेंस के डायमेंशन से एक L1 ऐड होगा I-2। रेजिस्टेंस के क्या थे L2m1 T-3 I-2, एरिया के L2, लेंथ का L1, तो ये बनेगा L3m1 T-3 I-2, ठीक है। नेक्स्ट कंडक्टिविटी, कंडक्टिविटी होती है 1 अपॉन रेजिस्टिविटी, करो डायमेंशंस कैलकुलेट, ये होती है कंडक्टिविटी, यानी कि क्या करना पड़ेगा, यहाँ पे जो डायमेंशंस है उनको उल्टा करना पड़ेगा, L-3 M1 M-1 T3 I2, जो डिनोमिनेटर था न्यूमरेटर में आएगा, साइन चेंज हो जाएंगे, ठीक है। देन कंडक्टेंस कैलकुलेट करो, कंडक्टेंस, कंडक्टेंस मतलब होता है रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टेंस, कंडक्टेंस G इक्वल्स टू 1 अपॉन R। तो रेजिस्टेंस के क्या थे, रेजिस्टेंस के थे L2 M1
टी माइनस थ्री आई माइनस टू, ऊपर आएंगे तो एल माइनस टू एम माइनस वन टी थ्री आई टू, ठीक है। रेजिस्टेंस, कंडक्टेंस, देन इंडक्टेंस, सेल्फ इंडक्टेंस, क्या लिखा था उसके लिए फॉर्मूला, पोटेंशियल इनटू टाइम अपॉन करंट, राइट डाउन। इंडक्टेंस अगर बोला है तो एल इज इक्वल्स टू बनेगा पोटेंशियल इनटू टाइम अपॉन करंट, V is the potential, T is the time, I current. एवढा वेळ L2 M1 T माइनस टू I माइनस टू, देखो V के क्या है L2 M1 T माइनस थ्री I माइनस वन इंटू टाइम है, मतलब T प्लस वन, I1 ऊपर आके माइनस वन, तो ये बनेगा L2 M1 माइनस थ्री प्लस वन माइनस टू, माइनस वन माइनस टू। नेक्स्ट, परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस, ये इलेक्ट्रो के चल रहे अभी, फिर बाद में मॅग्नेटिक्स, सगळं झालंय आपलं, बट ऍट मॉड्यूलमध्ये जे स्टँडर्ड फॉर्ममध्ये सिक्वेन्स दिली ती एकदा कंप्लीट करायची, करू रफ ये। चलो, परमिटिविटी, प्रथमेशला खूप आवडतात परमिटिविटी आणि परमिएबिलिटीचे डायमेन्शन्स, कि आता परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस मतलब इप्सिलॉन नॉट, वैल्यूज की 8.85 इंटू 10⁻⁻12 कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर। किती सोपं आहे बघा, कूलम म्हणजे चार्ज, न्यूटन म्हणजे फोर्स, मीटर म्हणजे लेंथ, तिसरी चौथीचे पोर आले त्यांना जरी फॉर्म्युले पाठ करून दिले ती डायमेन्शन्स काढतील, तुम्हाला अंडर एस्टिमेट मी करत नाही, बट वाटू द्या कधीतरी स्वतःची स्वतःला। T4I2, वेरी गुड, ठीक है। क्या होगा, कूलम स्क्वेयर मतलब I2 T2, न्यूटन मतलब L1 M1 T माइनस टू, मीटर का स्क्वायर मतलब L2, L बेस से में पावर की एडिशन होगी 2 + 1 + 3 ऊपर जाके, वेरी गुड, तो L बना T4I2, ये हो गई परमिटिविटी, ठीक है। नेक्स्ट, इलेक्ट्रिक डाइपोल मूवमेंट, इलेक्ट्रिक डाइपोल मूवमेंट का फॉर्मूला याद है, वेरी गुड, इलेक्ट्रिक, स्वप्नील लय हुशार आला तू अशा, इलेक्ट्रिक डाइपोल मूवमेंट मतलब P, फॉर्मूला होता है Q इंटू 2L, Q म्हणजे चार्ज, 2L में L मतलब लेंथ, 2 का है कहीं फर्क पड़त नहीं, नंबर है उसको डायमेंशंस नहीं है, ठीक है। तो डायमेंशंस क्या होंगे, L1 I1 T1। नेक्स्ट, इलेक्ट्रिक फ्लक्स, और फ्लक्स का फॉर्मूला होता है phi इक्वल्स टू E इंटू ए, मागचोड काय काय ते वेगळं असतं बेटा, इलेक्ट्रिक फ्लक्स वेगळा, मॅग्नेटिक फ्लक्स वेगळा, ठीक है। तो इलेक्ट्रिक फ्लक्स E इंटू ए, करो कैलकुलेट, E म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी, E मतलब क्या है, इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी, जिसके डायमेंशंस L1 M1 T माइनस थ्री I माइनस वन, बरोबर है ना स्वप्निल, नहीं फोर्स इंटेंसिटी डायमेंशन, ए का मतलब एरिया, एरिया के डायमेंशंस L2, तो L2 मल्टीप्लाई करेंगे तो फाइनल आंसर होगा L3 M1 T माइनस थ्री I माइनस वन, ओके। हो, वेरी गुड, चलो नेक्स्ट, लीनियर चार्ज डेंसिटी, लीनियर चार्ज डेंसिटी क्या होगा लीनियर चार्ज डेंसिटी के लिए, वेरी गुड, चार्ज अपॉन लेंथ, लीनियर चार्ज डेंसिटी लैम्बडा इज इक्वल्स टू Q बाय L, चार्ज पर यूनिट लेंथ, चार्ज मतलब I1 T1, लेंथ मतलब L1, तो ये बनेंगे डायमेंशंस L माइनस वन I1 T1। देन सरफेस चार्ज डेंसिटी,
वो होती है सिग्मा, फॉर्म्युला आहे क्यू बाय ए, चार्ज अपॉन एरिया. आता असं म्हणू नका सर सिग्मा आत्ता तर कंडक्टिव्हिटी होती, होतच तसं, कळालं ना. सरफेस चार्ज डेन्सिटी यानी सिग्मा इक्वल टू चार्ज अपॉन एरिया दॅट इज क्यू बाय ए. सनी खूप बडबड करतो बरं का तू या कोपऱ्यात जा बरं सनी, चल पटकन. तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं शेजारी शेजारी बसू नका म्हणून. ते मोबाईल तिकडे डोक्यावर ठेव, कोपऱ्यात ठेव. कोणाचा आहे तो, तिकडे ठेव ना मोबाईल. बोलो. क्यू बाय ए है तो क्या होगा, बस L+2. गुड मॉर्निंग, कळते का कल्याणी. L+2 ऊपर जाके L-2 I1 T1. हे स्किल कधी डेव्हलप केलं तू, डोळे उघडे ठेवून झोपायचं. L-2 I1 T1. नेक्स्ट व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. अनिकेत अनिरुद्ध मान मॉडेल बेटा तशी एवढी झटकी देऊ नको, ठीक आहे. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी दॅट इज चार्ज अपॉन व्हॉल्यूम, चार्ज अपॉन व्हॉल्यूम. रो इक्वल्स टू क्यू अपॉन वी. सिर्फ यल क्या बनेगा -3, I1 T1 तो सेम है. तो इलेक्ट्रोस्टैटिक्स रिलेटेड सारे डायमेंशंस बस इतनी ही है, ठीक है. नेक्स्ट मैग्नेटिक्स के लिए पहली टर्म आती है मैग्नेटिक इंडक्शन. मैग्नेटिक इंडक्शन, मैग्नेटिक इंडक्शन मतलब बी इज इक्वल्स टू फोर्स अपॉन करंट इनटू लेंथ. तो फोर्स के मालूम है, करंट मालूम है, लेंथ मालूम है, करो डायमेंशंस कैलकुलेट. हाँ M1 T-2 I-1, ठीक है. देन उसके बाद में सनी आता येईल बघ मॅग्नेटिक फ्लक्स. उसका फॉर्म्युला φ इक्वल्स टू बी इंटू ए, और याचं युनिट लक्षात ठेवायचं वेबर. सिर्फ एरिया है मतलब L2 से मल्टीप्लाई होगा, तो डायमेंशंस बनेंगे L2 M1 T-2 I-1. ही सेम टर्म रहेल, फक्त L2 ऐड होगा. एंड अगेन प्रथमेश का फेवरेट कांस्टेंट दॅट इज परमिएबिलिटी. म्हणजे पहिले 2 दिवस त्याला परमिटिव्हिटी परमिएबिलिटी कळतच नव्हतं, नंतरचे 2 दिवस त्यांनी एवढे एफर्ट्स घेतले तो आयुष्यभर या दोघांचे डायमेन्शन विसरू शकत नाही. कळालं ना. असं असलं पाहिजे लाईफमध्ये, ज्या गोष्टीने आपल्याला चॅलेंज केलं काल असंच त्या श्रवण बद्दल बोललो, तो पागल सगळ्यांना व्हॉट्सअपला पाठवायला माझं मार्कशीट काय, माझं मार्कशीट काय. बोललो सोडून द्यायचं, भारी वाटलं विषय सोडून द्यायचा. तो काय मार्कशीट चेंज होणार होतो का लगेच मार्क्सचं, ठीक आहे. म्यू नॉट कितना आहे 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ वेबर पर एम्पियर मीटर. तसंच आपलं प्रथमेश लेक्चर झाल्यावर म्हणाल मला नाही येत डायमेन्शन्स, म्हणजे माझाच पचका, ठीक आहे. चलो करो कैलकुलेट. वेबर पर एम्पियर मीटर L1. वेरी गुड. बस यहाँ पे वेबर के लिए सेम डायमेंशन हम पुट करेंगे, हे लक्षात ठेवा. L2 M1 T-2 I-1. डिनोमिनेटर में कौन है, एम्पियर है मतलब I1, लेंथ है मतलब L1. करो सिंप्लीफाई. L1 M1 T-2 आणि परमिटिव्हिटीचे काय होते, किती भारी डायमेन्शन्स बघा बरं. 2-4 वेळा बोला, किती भारी वाटतं बघा. L1 M1 T-2 I-2, L-3 M-1 T4 I2. किती भारी बघा बोलायला. चला बोला पटपट, 5 वेळा बोला सगळेजण. म्यू नॉट के डायमेन्शन्स इप्सिलॉन नॉट, म्यू नॉट. सनी बाकीची बडबड करून घेऊ नको, हे बोला, ठीक आहे. म्यू नॉट के डायमेन्शन्स इप्सिलॉन नॉट. म्हणजे आम्ही येडे का सगळे बेटा, तुझ्याच कामामध्ये असते. काय ते मोबाईलवर काय चालू एवढं इम्पॉर्टंट. कॉल आला होता एवढं सकाळी, हा आला होता गेला मग, ठीक आहे. चलो प्रणिता पटकन इप्सिलॉन नॉट के डायमेन्शन्स बघून नाही. इप्सिलॉन नॉट के डायमेन्शन्स खुशी
चला पटपट सगळे परत एकदा. इप्सिलॉन नॉट म्यू नॉट म्यू नॉट म्यू नॉट म्यू नॉट. व्हेरी गुड. ठीक आहे, नेक्स्ट. भरपूर झाले. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. प्रथमेश, आता प्रॉब्लेम येणार नाही याच्यात, भीतीने वाटत ना त्यांची. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. मैग्नेटिक डाइपोल मूवमेंट. अब मैग्नेटिक डाइपोल मूवमेंट में फॉर्मूला होता है स्मॉल एम इंटू 2l. नोटेशन इसका कैपिटल एम. स्मॉल एम का मतलब होता है, इसका अल्टरनेट एक फॉर्मूला है जो डायमेंशंस काढायला सोपा जाईल, हा यूज करा. आई इंटू ए, करंट इंटू एरिया. दोनों भी केस में यूनिट सेम है. क्या यूनिट इसका? एम्पियर मीटर स्क्वायर. तो डायमेंशंस L2 I1 I1 L2. हे कॅपिटल एम म्हणजे डायपोल मुवमेंट, स्मॉल एम म्हणजे पोल स्ट्रेंथ. मॅग्नेट असतो त्याला दोन पोल असतात, नॉर्थ पोल, मग त्या पोलची स्ट्रेंथ. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिझम ऍट द पोल्स ऑफ मॅग्नेट, दॅट इज नोन एज पोल स्ट्रेंथ. ठीक आहे, व्हेरी गुड. लगेच त्यांनी फॉर्म्युला बनवला बघा, मॅग्नेटिक डायपोल मूवमेंट अपॉन लेंथ. एक्सलेंट बेटा देवेश. चलो, ये हो गए डायमेंशंस अबाउट मैग्नेटिक्स. तो मॉडर्न फिजिक्स में कुछ खास डायमेंशंस मिलते नहीं है, मतलब हमें सिर्फ इतने डायमेंशंस के ऊपर फोकस करने हैं. ठीक है, तर आज काही झालं तरी चालेल, बट जो डायमेंशंस लिख के दिए वो आपको लर्न करने, प्रिपेयर करने. ठीक है ना. फ्रॉम टुमारो आई हैव टू कंडक्ट ओरल एग्जाम ऑफ इंडिव्हिज्युअल. कळालं ना, एकेकाला बोलून सगळे डायमेन्शन्स मला सांगायचे. फॉर्म्युला प्लस डायमेन्शन्स हे पाठ करायचे. होऊ शकता का? जर नसेल होऊ शकत तर आता डिसिजन घ्या बेटा, काय उपयोग नाही जास्त डोक्याला ताण देऊन. कळालं ना. काहीतरी बघा, आर्ट्समध्ये कॉमर्समध्ये खूप स्कोप आहे. इकडं टिकायचं असेल सायन्समध्ये तर हे करावंच लागेल, नाही केलं तर काहीच नाही होऊ शकत. कळालं ना. विराट कोहलीला पण कॅप्टन्सीचा राजीनामा द्यावा लागतो. कळालं ना. कशामुळं? परफॉर्मन्स मेंटेन न ठेवल्यामुळे. सेम कंडिशन तुमची आहे. असं नाही की 11th सायन्स घेतलं, क्लास जॉईन केला आणि सिलेबस संपला आणि झालो आपण MBBS, लागला IIT ला नंबर. हे वाटतं तेवढं सोपं नाही बेटा. कळालं ना. ते रिपीटरचे 2-4 जण आहेत, काहीतरी डिस्कस करा. ती संस्कृती पाटील एक बसते बघा समोर. कळालं ना. 24 तासापैकी कमीत कमी 17-18 तास तिचा रेग्युलर स्टडी आहे. मागच्या वर्षी पण होता, बट ठीक आहे, काही बॅडलक्समुळे नाही झालं, त्यामुळे ह्यावेळी पण त्याच्यापेक्षा जास्त इम्प्रूव्हमेंट झाली. हे एक्झाम्पल बनलो पाहिजे आपण. कळालं ना. मिसाले आठवतं का? हे अशा गोष्टी आठवल्या पाहिजे, आपल्याला दुसरंच आठवतं. हा सांग. मिसाले दंगल. दंगल दंगल मूवी माहिती का? ते मूवी बघताना या गोष्टी आपल्यासोबत रिलेट झाल्या पाहिजे आणि ह्या लक्षात राहिले पाहिजे. आपल्याला वेगळं लक्षात राहतं. ठीक आहे, मिसाले दी जाती आहे. आठवतं ना. आपण मिसाल बनलो पाहिजे, मिसाईल नाही. आपल्याला काही भारतात तालिबान नाही करायचं. ठीक आहे, तर हे करावं लागेल बेटा. केलं तर होणार आहे, नाही केलं तर पॉसिबलच नाही. ठीक आहे ना. मी बऱ्याच वेळा ऑनलाईन मध्ये पण तुम्हाला एक्सप्लेन करत होतो, परत ऑफलाईन मध्ये सजेस्ट करतो. जेव्हा केव्हा असं वाटत असेल टाइमच नाही आहे ना, 3 लेक्चर झालेत, फिजिक्स 3, केमिस्ट्री 3, बायो 3, काहीच कळत नाही, टाइमच मिळत नाहीये. रियालिटी आहे, बरोबर आहे, प्रॉब्लेम आहेच तो. बट फिजिक्सची सिच्युएशन क्लिअर कट आहे. हे लेक्चर सगळ्यांना कंपल्सरी आहे का? हे कंपल्सरी त्यांना आहे की ज्यांनी ऍडमिशन घेतल्यानंतर मेजरमेंट संपला होता. बरोबर आहे की नाही. आणि ज्यांना अगोदर झालेला होता मेजरमेंट, ते जर हे परत लेक्चर करतायत, आपण ते अलाउ करतोय रिव्हिजनसाठी, कारण तुम्हाला माहिती तुमचं फॉर्मॅट झालंय म्हणून. बट कंपल्सरी केले का आपण सगळ्यांना हे लेक्चर कराच म्हणून? या लेक्चरच्या ॲब्सेंट कॉलिंग जात नाहीत जे पहिल्यापासूनचे आहेत. कळालं ना. म्हणजे हे लेक्चर कंपल्सरी नाही, हे तुम्ही तुमच्या मर्जीने करता. आणि प्लस इव्हिनिंगला जे आपण 9 to 10 घेतोय, तो फिजिक्सच्या लेक्चरचा इसेन्शियल पार्ट आहे असा नाहीच आहे. ज्यांना बेसिक मॅथ्समध्ये, बेसिक कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी आपण कंडक्ट करतो. बरेच वीर असे की ते लेक्चर कंडक्ट करतच नाही. मग इथं कळतं त्यांना, सर हे कसं काय डेसिमल शिफ्ट झाला आहे ना प्रसाद, कुठं गेला स्क्वेअर रूट, 10 ची पॉवर कुठून आली,
तर ते पण कंपल्सरी नाही. ज्यांना वाटतं आपल्याला प्रॉब्लेम आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी ते आहे. त्यामुळे फिजिक्सचं आपलं एकच लेक्चर चालू आहे. कळालं ना? असं नाही की या बॅचमध्ये हा टॉपिक करा, त्या बॅचमध्ये तो टॉपिक करा. आपण असं कोणालाही सजेस्ट करत नाहीये. इवन मी तुम्हाला हे पण क्लिअर सांगितलेलं आहे की ज्यांना 2 टॉपिक सायमल्टेनियसली प्रिपेअर होत नाही, कुठली पण एक बॅच डिसाईड करा. ठीक आहे, अगोदर होतो, स्टार्ट पासून होतो, मेजरमेंट, NLM, 1D 2D ग्रॅव्हिटेशन हे सगळे केले, बट आता ते विसरले आणि मला ऑफलाईन मध्ये व्यवस्थित प्रिपेअर करायचे. बट हे प्रिपेअर करत असताना NLMचं आणि ते मॅच नाही होते, खूप लोड येतोय. मी तेही ऑप्शन दिले तुम्हाला. आता पण वेळ आहे तुमच्याकडे, एकच लेक्चर करा, त्याच लेक्चरचा टॉपिक परफेक्ट प्रिपेअर करा. कळालं ना? म्हणजे हा फोर्स नाही बेटा, म्हणजे मी तुम्हाला असं टॉन्ट मारतोय कोणाला असतलं नाहीये. मी तुमची कंडिशन समजू शकतो. 10वी पर्यंत एवढं भारी आयुष्य गेलं है ना, करोनामध्ये शाळेतले पेपर घरी यायचे, दिले तर दिले, नाही दिले है ना, मार्क्स पण काय पडले खतरनाक, 90 95 विशेष नाही त्या मार्क्सचा. आणि आता ही 11वीला आलो, कुठून सोंग आलं, एक सर एक मास्तर सकाळी उठतो 4:30ला लेक्चर घेतो, दुसरं रात्री 9 ते 10 घेतो. बरोबर आहे की नाही? ही सिच्युएशन आहे. बरं काय वाटतं, बरं आम्हाला काही झोपा येत नाही, घरी कामधंदे नसतात का, घरी आमचा टाइमपास होत नाही म्हणून आम्ही असं काही करतोय का? असं हे आहे का? आम्ही तर रिलॅक्स राहायला पाहिजे ना. ठीक आहे, घेतलं एक लेक्चर, आता परत नाही, जा तुमच्या घरी निवांत, काय करायचं करा, नाही तर नका करू. है ना, कोणी सकाळी उठून घेतंय, कोणी रात्री घेतंय, कोणी दुपारी घेतंय. हे सगळं का का वाटतं तुम्हाला? आम्हाला खूप भारी वाटतं का? हे पोरांना खूप त्रास दिला आज. 9-10 घंटे लेक्चर केले, असं काही आहे का त्याच्यामध्ये? मग काय काय कंडिशन असेल त्याच्यामध्ये? काय वाटतं, काय रिझन असेल? 8 वाजले का? काय रिझन असेल? कळतंय ना? तुमचा परफॉर्मन्स कसा इम्प्रूव्ह होईल हा एकमेव त्याच्या मागे येतोय. ठीक आहे ना, पण तो जरा जास्तच झाला, म्हणजे आम्ही जास्तच भावनिक झालो तुमच्या बाबतीमध्ये. ठीक ना, समोरून काही एवढा रिस्पॉन्स नाही येते, आता हळूहळू लक्ष देतंय. बघू चेंज करता येईल त्या गोष्टी, त्या अकॉर्डिंग आपण चेंज करू. बट मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय की ते पायल नाही आली आज, आहे ना, हे विनाकारण माझ्याबद्दल अफवा पसरवलेले. सर सर खूप काय स्ट्रिक्ट आहेत, सरांना काही विचारा गेलं का सर खूप ओरडता, सर खाऊन घेता, हे करता ते करता. कळालं ना? असं हे बघा, जोपर्यंत स्टडी रिलेटेड पार्ट आहे तोपर्यंत माझ्याकडून रिप्लाय असा कधीच नाही येणार. हा, हे सोडून जर बाकी काही रिकामे तुमचे काही असतील तर त्याला मी कधी कधी एंटरटेन नाही करत, करायचा प्रयत्न करतो, बट मी माणूस असल्यामुळे माझ्याकडे लिमिटेशन आहे ना. फॉर एक्झाम्पल मी शिकवले डेसिमल शिफ्टिंग, हे लेक्चर आहे त्याच्यामध्ये, ते लेक्चर बघितलं नाही, दुसऱ्या दिवशी यायचं, सर हा डेसिमल शिफ्ट कसा झाला? मी सांगितलं की बटा लेक्चर बघ, लेक्चरमध्ये झालेलं आहे. सर बघितलं लेक्चर, 2दा बघितलं, कळालंच नाही. कुठं बघितलं लेक्चर? काही लिहिलंय का लेक्चरच्या नोट्स वगैरे? हो लिहिल्या होत्या. कुठं आहे? नाही ते आता नाही, त्या घरी आहे. मग असे कारण सांगितल्यानंतर मी डाऊट सांगू शकत नाही. कळालं ना? कारण ते लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं, लेक्चरमध्ये व्यवस्थित स्टेप बाय स्टेप होतं. तुम्ही डाऊट विचारायला आल्यानंतर काय होतं, थोडंसं इन शॉर्ट ते कन्सिडर करून मी एक्सप्लेन करत असतो की हे लेक्चरमध्ये झालेलं आहे म्हणून. कळतंय ना? त्यामुळे असा लोड घेऊ नका, आपल्याला करायचंच आहे, असंही तसंही. फक्त जे कम्फर्टेबल असेल तुम्हाला त्या पद्धतीने आपण करू. त्यामुळे मी काल व्हॉट्सअप ग्रुपवरही मेसेज टाकला होता, काही लोकांचे खूप प्रॉब्लेम ऐकायला आले होते मला. त्यामुळे तुमचे काय प्रॉब्लेम ते डिस्कस करा, कारण तुमचे प्रॉब्लेम सोडवणारा फक्त मीच आहे, फिजिक्स रिलेटेड. कळालं ना? त्यामुळे तुम्हाला खूप टेन्शन आलं, तुमच्या घरच्यांना खूप टेन्शन आलं, काही झालं तर त्याच्यावर काही म्हणजे सोल्युशन येऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी माझ्यासोबत डिस्कस करत नाही तोपर्यंत. आणि ज्यांचे मला आलेले नाहीत मेसेज, मी असं कन्सिडर करतो की त्यांना प्रॉब्लेम नाही आहे. कळालं ना? व्हॉट्सअपला करून ठेवा मेसेज, म्हणजे ऍटलीस्ट मी कधीतरी चेक केलं तर मला कळेल की तुमचा हा प्रॉब्लेम होता म्हणून. आता येऊन भेटले, आता सांगितलं मी 2 मिनिटात डिस्कस करायला, मी विसरून जाईल. कळालं? आणि नसेल प्रॉब्लेम तर व्हेरी गुड, म्हणजे स्वतःला बनवा त्या गोष्टींसाठी एबल. कळालं ना? म्हणजे काय होतं, एकाच्या डोक्यात येतो 3 लेक्चर फिजिक्स, 3 लेक्चर केमिस्ट्री, 3 लेक्चर बायोलॉजी, मग 10 लेक्चर, 10 तास इथंच गेले, मग स्टडीला किती उरले? 5च तास. कस काय 5 तास? 24 तास आहेत ना आपल्याकडे. मग त्याच्या डोक्यात आलं, तो लगेच डिस्कस करतो, अरे लेक्चर खूपच व्हायला लागले, अरे हो 100% हेच खरं आहे. मग लगेच ती वातावरण निर्मिती होती. आता मनावर घेऊ नका, पण हे सगळे जे रिझन्स आहेत का, ते सगळे लुजर्सचे. आम्ही सोल्युशन काढू त्याच्यावर. कळालं ना? तुम्ही प्रॉब्लेम सांगितले म्हटल्यानंतर आम्हाला ते कॉम्प्रोमाइज करावंच लागेल, बट ज्यांना करायचंच आहे, फरक पडत नाही या गोष्टींमुळे, ते करणारच. पण हे जे आतापासून हे रिझन शोधायला लागलेले आहेत, लक्षात घ्या, कुठेतरी आपण कॉम्प्रोमाइज करतोय, झोपच होत नाही. झोपायचं ना आयुष्यभर. कोरोनात काय केलं? 2 घंटे 2 वर्ष. पुढे काय करायचंय आपल्याला? एकदा 12चा रिझल्ट लागला की सगळा हिसाब बरोबर होतो बेटा. तुम्ही काय, मराठीतले खूप शब्द म्हणजे मी सिंपल वेने यूज करतो, त्याचे मिनिंग्स वेगवेगळे असतात. काय झकमाऱ्या केल्या आपण 2 वर्षात, हे एका दिवशी पेपरहून येता येताच पेपर OMR सबमिट केलं,
नीटवाल्यांचं आणि जेई वाल्यांचं तर होऊन जातं ऑनलाईन, ठीक आहे ना, तुम्ही करा नाही तर नका करू, तिथं क्लिअर झालेलं असतं आपण काय केलं आणि काय नाही केलं. तर आपल्याला ठरवायचं की आपली खरंच काय लायकी किंवा स्टेटस काय. बरे तुम्ही ठरवून चालत नाही, तुम्हाला रोज वाटतं की मी खूप भारी आहे तुम्ही भारी, नो डाऊट इन दॅट, पण ते प्रूव्ह करावं लागेल ना आपल्याला. तुमच्या भारीपणाचं जगाला काय घेणं नाही, घरच्यांना घेणं नाही, घरची दोन वेळा इज्जत काढतात, बरोबर आहे की नाही. एवढा अभ्यास करून एवढे लेक्चर करून आपण घरी जातो, असं वाटतं घरच्यांनी खूप ॲप्रिशिएट करायला पाहिजे है ना, पोरगी खूप कष्ट घेऊन आले वगैरे, आणि घरचे काही ठेवतच नाही, बरोबर आहे तन्विषा. म्हणजे ह्या गोष्टी आहेत, कारण तुम्ही प्रूव्ह नाही केलं ना त्यांना. ज्या दिवशी प्रूव्ह केलं त्या दिवशी त्यानंतर ते परत विचारणारच नाही. लक्षामध्ये करावं लागणार आहे बेटा, ऑप्शन नाही आहे, ठीक आहे. कंप्लेंट्स आल्या, आता लेक्चरमध्ये सांगावं लागेल की ठीक आहे मॉर्निंगचं लेक्चर करतात ते इव्हिनिंगचं करू नका, इव्हिनिंगचं करतात ते मॉर्निंग करू नका. झाले फिजिक्सचे 2चे 1 लेक्चर, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेशन आहे, अटेंड करू नका. कळतंय मला काय सांगायचं ते. पण हे खरंच सोल्युशन आहे का? ही पळवाट आहे बेटा. जे त्या पळवाटेने पळाले ते पळाले कायमचे. ज्यांना वाटतं की नाही काही म्हणजे ऑप्शनच नाही आहे, आता काय वेळ झाला, ऑनलाईनमध्ये थोडीशी लिमिटेशन्स येतात, यांना बंद करू मग आपण डिस्कस करू, ठीक आहे. सो रिमेनिंग पार्ट विल कंटिन्यू ऑन टुमॉरोज लेक्चर. थँक्यू. Recording stop.